आता बघूया राजकीय विश्वातल्या टॉप 9 बातम्या। बारामतीचा पराभव माझ्यामुळे झाला, कुणाला दोष देऊ नका। लोकसभेतील पराभवावर उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून कबुली। अनिल देशमुखांचे मानसिक संतुलन बिघडले, परमबीर सिंह यांनी अनिल देशमुखांचे आरोप फेटाळले। इंटेलिया स्फोटक प्रकरणाचा मास्टरमाइंड परमबीर सिंहच 100 कोटी वसुलीचे आरोप झाल्यानंतर मी परमबीर सिंहांना भेटलो नाही। अनिल देशमुखांचे पुत्र सलील देशमुख यांनी परमबीर सिंह यांचे आरोप फेटाळले। फडणवीस आणि परमबीर सिंह यांच्यात मविया सरकार पाडण्यासाठी डील, अनिल देशमुखांचा आरोप। झूठ बोले कव्वा काटे, फडणवीसांचं प्रत्युत्तर। शिवसेनेची मतं शिंदेंकडे राहिली, त्यामुळे शिवसैनिक शिंदेंच्या शिवसेनेला खरी शिवसेना मानतो, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य। तर काँग्रेसवाल्यांना कणा नसल्याची आंबेडकरांची टीका। मोदी आणि भाजपला पाठिंबा, लोकसभेपुरता, विधानसभेचं काही बोललो नव्हतो। राज ठाकरेंकडून विधानसभा निवडणुकीतील भूमिका स्पष्ट। राज ठाकरे मॅच फिक्सिंगचं राजकारण करतात, गल्ली क्रिकेटमधून ते कधी टेस्ट क्रिकेटपर्यंत पोहोचले नाही। संजय राऊतांची राज ठाकरेंवर खोचक टीका। महाराष्ट्राचा मणिपूर होऊ नये याची काळजी शरद पवारांनी घ्यावी, जातीपातीच्या मुद्द्याला शरद पवारांनी हातभार लावू नये, राज ठाकरेंचा पवारांवर निशाणा। विधानसभेत मवियाला सत्ता येण्याची खात्री राहिली नाही, महायुतीचं सरकार येणार असल्याने जवळीक साधण्याचा पवारांचा हेतू असावा, राधाकृष्ण विखे पाटलांची टीका।